स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काही लोक जुळतात वेळेवर. व्हिडिओ ऑन करा. जुळतात. स्लोली स्लोली येतात सगळे. इंडियन टाइम जरा लोकांना जेव्हा क्लास घ्यायचा असला ना अर्धा तास पहिले सांगायला लागतंय. तेव्हा येतात सगळे. इंडियन टाइम त्यालाच म्हटलंय. चला, आज रेकी काय आहे रेकी विषयी जाणून घेऊ. मग 7 चक्र आणि औरा थोडा एका तासापेक्षा थोडा क्लास वाढू शकतो, कारण हा क्लास कालचा होता. काल मेडिटेशन झालं, त्याच्यामुळे थोडा टाइम जास्त द्यावा लागला. आज रेकी म्हणजे काय ते समजून घेऊ. रेकी शब्द ऐकला का कधी याच्या पहिले न्यूज मध्ये वगैरे? मॅडम पीडीएफ वगैरे देणार आहे मी. मॅडम पीडीएफ सेंड करणार आहे मी, डिटेल मध्ये आहे. पीडीएफ देणार आहे, फक्त समजून घ्या आणि मग पीडीएफ वाचून घ्यायचा. रेकी विषयी ऐकलं का कधी? ते लिहिते. महत्वाचे पॉइंट्स वाटतात ना तेवढंच लिहिते, फार नाही. हा नाही, मी सांगते पीडीएफ वगैरे सेंड करेन, त्याच्यामध्ये मिळून जाईल, डिटेलमध्ये आहे. ठीक आहे. हो रेकी ऐकलेलं आहे मॅडम आणि पाहिलेलं पण आहे आणि हिलिंग सुद्धा एक अनुभव केलेला आहे त्याचा. केला ना हिलिंग? नाही, रिझल्ट आहे मी हिलिंग. रेखी ऐकलं होतं. माझी एक मैत्रीण करते आणि माझा एमटेकला प्रोजेक्ट होता ना त्यावेळेला पण आमचे एक तिथले काका करायचे, पण मला काय त्याचं म्हणजे असं माहित नव्हतं त्याच्याबद्दल चांगले डिटेल्स. एज्युकेटेड म्हणून लोक ना म्हटलं आता एकदा खरं करून बघा म्हणजे म्हणून अटेंड केला हा हा. स्पेशली माहितीये मॅडम, डॉक्टर लोक रेकी शिकत आहेत आणि 10 वर्षानंतर हॉस्पिटल बंद, लोक इथेच येणार आहे अच्छा. जास्त. नॅचरल थेरपीकडे जास्त लक्ष आहे ना, कारण माहितीये ना सायन्स सांगतं ना ज्या औषधाचा साईड हो इफेक्ट नाही हो. त्याचा इफेक्ट पण नाही, हे स्टुडंटला शिकवलं जाते सायन्समध्ये. हम्म. रेकी हा शब्द न्यूज मध्ये ऐकला असेल तुम्ही, तो फ्रेंच बरोबर. शब्द आहे रेकी. तो रेकी म्हणजे कसं बघा, एखादा आपल्याला कंपनी टाकायची आहे, त्याच्यासाठी जागा बघायची आहे किंवा कुठलं साधन लागते, मजूर लागते, त्याला लागलेलं सगळी त्याची पाहणी देखरेख करणं, ती रेकी वेगळी. तो फ्रेंच शब्द आहे. पण ही रेकी जपानी शब्द आहे. हा सर्वव्यापी जीवनशक्ती जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आणि सर्वांमध्ये आहे, सर्वव्यापी जीवनशक्ती, त्याला रेकी म्हटल्या गेलेलं आहे. ठीक आहे. आता ही रेकी शक्ती, रे मतलब सर्वव्यापी आणि की मतलब जीवनशक्ती, प्राण्यांमध्ये, वस्तूंमध्ये, सगळं सॉरी प्राण्यांमध्ये, झाडांमध्ये, आपल्यामध्ये सुद्धा आहे ही रेकी. तुम्ही नॅचरली तुमच्या शरीराला हील करण्याची पॉवर तुमच्याच मध्ये आहे. कुठेही जायची गरज नाही, कुठलंही साधन यूज करायची गरज नाही, फक्त हे 2 हात, या 2 हातामधून रेकी प्रवाहित होत असते. आता एक उदाहरण सांगते मी. बघा, आपलं जर बाळ कधी रडत असलं ना, तर आपण जर ह्या हाताने जर स्पर्श केला ना, तर ते बाळ चूप होऊन जातं. होतं ना, जसं आईने बाळाला जरी असं केलं टच, ह्या हातामधून रेकी प्रवाहित होते म्हणून. आणि त्याचप्रमाणे आपण जर खूप उदास होऊन बसलो आणि कदाचित मागून कोणी येऊन खांद्यावर जरी हात ठेवला आपल्या आणि खूप उदासीमध्ये हात ठेवला, तर ते बघा किती रिलॅक्स फील होते. तुम्हाला कधी अनुभव घेतला का? खूप म्हणजे एनर्जी ट्रान्सफर ऍक्च्युली होते. जादू बरोबर. जादू तेच. मोठे जे आपले बुजुर्ग होते ना, ते आशीर्वाद द्यायचे ना प्रत्येक वेळेस, बघा असे करायचे हात. म्हणजे काय ते हम्म. नेमकं, म्हणून ती जी पोझिशन आहे ना आशीर्वाद देण्याची, ऍक्च्युली ती रेकी नॅचरली तथास्तु, जे आपले शब्द तथास्तु होते ना, तर असा हात ठेवला की तथास्तु बाबा तुला. ते यात मी थोडं स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसत आहे? नाही दिसतंय मॅडम.
शेअर केली ना मी स्क्रीन. एक मिनिट हा. तुम्ही जे सिलेक्ट करत आहे ना फोल्डर्स ते दिसले पण असं दिसली नाही स्क्रीन. हा तेच दाखवते मी. आता झाले होते. काहीतरी इश्यू झाला. हा बघा आता दिसलं का? दिसतो का? स्क्रीन दिसत आहे मॅडम? स्क्रीन दिसत आहे पण तिथे अक्षर नाही दिसत आहे असं क्लिअर. हा ते आता आलं होतं ते. मी 5 मोठं सेकंद. करते. हा 5 मोठं सेकंद. करते ना स्क्रीनला. बघा हे डॉक्टर मिकाउसी आहे. हे जापान मधले एक प्राध्यापक होते, पीएचडी स्कॉलर होते. यांनी रेकी डिस्कवर केली आहे जापानमध्ये. ठीक आहे. आता पीएचडी स्कॉलर म्हटलं तर ती व्यक्ती तर अंधश्रद्धेला पाळणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते जेव्हा एक दिवस लेक्चर घेत होते त्या दिवशी त्यांना एका त्यांच्या स्टुडंटनी एक प्रश्न विचारला की अशी कुठली थेरपी आहे का त्याच्यामध्ये नॅचरल थेरपी की लोक जेवढे तणाव डिप्रेशनमध्ये गरिबी अवस्थेमध्ये राहतात त्यामधून ती बाहेर निघू शकेल. हा प्रश्न त्यांच्या स्टुडंटनी त्यांना केला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या कॉलेजमध्ये इस्तिफा दिला आणि ते सर्च करायला निघाले. खरं त्यांना माहिती होतं कुठेतरी आहे म्हणून, पण कसं शोधायचं आणि कुठून काढायचं ते माहिती नव्हतं. त्यांनी आपल्या भारतामध्ये 7 वर्ष राहिले आणि तथागत गौतम बुद्धाचे बुक्स जे काही आपले महान ग्रंथ आहेत ते सगळे वाचून काढले त्यांनी. त्यानंतर तिबेट, युरोप अशा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी स्टडी केली. त्यानंतर ते आपल्या देशामध्ये परत आले आणि त्यांनी मग 21 दिवस जेवढा स्टडी केला ना त्या स्टडीमध्ये त्यांना जे लक्षात आलं ना त्यानुसार त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना केली. ध्यान साधनेमध्ये त्यांनी अन्न पाणी त्याग केला. त्यामध्ये त्यांनी जेवण सुद्धा केलं नाही आणि पाणी सुद्धा नाही 21 दिवस. आणि त्यांच्या शहरापाशी क्योटो शहरापाशी 20 किलोमीटर दूर एक पवित्र पहाडीवर कुरियामा तिथे गेले आणि तिथे आता बघा 21 दिवस जायचं म्हटलं ना आपल्याजवळ काहीच साधन नाही, तेव्हा तर मोबाईल नसेलच, मग कसं पत्ता लागेल? तर त्यांनी 21 गोटे नेले हातामध्ये. एक दिवस मेडिटेशन करायचे, एक गोटा खाली फेकायचे. एक दिवस मेडिटेशन झालं, दुसरा गोटा, असं करता करता 20 दिवस त्यांनी मेडिटेशन केलं. त्यानंतर त्यांना काहीही सफलता मिळाली नाही. शेवटी हताश होऊन गेले. पण शेवटचा दिवस आहे, चला एक दिवस आहे आपल्या जवळ म्हणून ते पुन्हा मेडिटेशन मध्ये बसले. जेव्हा ते मेडिटेशन मध्ये बसले तेव्हा ब्रह्मांडाकडून त्यांना थर्ड आय चक्रावर सगळे सिम्बॉल अटून करून मिळाले. रेकीमध्ये मेन 4 सिम्बॉल आहे. बाकी जे सगळ्यांना अनुभवानुसार आपापल्या साधनेनुसार प्राप्त झाले ते वेगळे आहे, पण मेन ज्याने तुम्हाला एनर्जी जाणवते 100% ते 4 सिम्बॉल आहे रेकीमध्ये. आणि खरंच खूप पॉवरफुल आहे, खूप एनर्जी जाणवते त्याने. त्यानंतर त्यांची ती ध्यान साधना झाली. त्यानंतर ते त्यांच्यासोबत त्याच दिवशी 4 चमत्कार झाले त्याच रेकीच्या थ्रू. जेव्हा आता 21 दिवस म्हटलं, व्यक्ती जर काहीच खाल्लं नाही तर ती व्यक्ती ऑलवेज कमजोर पाहिजे ना. 21 दिवसानंतर ती कमजोरच पाहिजे ना पूर्ण, तिच्याकडून चालायला पण नाही जमलं पाहिजे. पण ती डॉक्टर मिकाउसी एवढ्या धावत पहाडी खाली उतरले. तो पहिला चमत्कार झाला. पहाडी उतरता उतरता त्यांच्या बोटाला ठेस लागली आणि त्याच्यामधून रक्त प्रवाहित होत होतं. त्यांनी हे हात सहज असे अंगठ्याला लावले, त्यांना माहित नव्हतं काहीच, पण जसा हात लावला जे पेन होत होतं त्यांना ते पेन पण दूर झालं आणि जे ब्लड जात होतं ते ब्लड पण थांबलं. 2 चमत्कार झाले. त्यानंतर ते खाली उतरले आणि एका हॉटेलमध्ये आले. तिथे त्यांना त्यांची कंडिशन पाहून त्या हॉटेल मालकाने सांगितले की बाबा तुम्ही खूप दिवसाचं असं वाटत आहे की जेवण केलेलं नाही, तुम्हाला काहीतरी हलकं जेवण बनवून देते. तेव्हा डॉक्टर मिकाउसी म्हणाले की मला जसं आपण म्हणतो ना आपलं जेवण भात भाजी वरण भात भाजी पोळी पूर्ण, तसं ते जापानचं जे काही जेवण असेल ते त्यांनी म्हटलं की मला हे पूर्ण जेवण करायचं आहे. आणि ते हॉटेल मालक म्हणायचे की तुम्ही नाही करू शकत, पण डॉक्टर मिकाउसी म्हणत होते की मी करू शकते, मला काहीही झालं नाही. त्यांच्या हॉटेलमध्ये एक छोटी मुलगी होती. ती मुलगी
डॉक्टर मिकाऊसीसाठी जे जेवण घेऊन आली तेव्हा तिला दाढेचा खूप त्रास होऊन राहिला होता. मग डॉक्टर मिकाऊसीनी म्हटले की मी काही करू का हिच्यासाठी, आणि मग तिला रेकी दिली हाताने. त्या मुलीचं सगळं दुखणं तिथेच थांबलं. तिसरा चमत्कार आणि चौथा, ज्या मित्राला सांगून ते रेकीच्या शोधात निघाले होते तो मित्र खूप आजारी होता. आणि जेव्हा त्या मित्राला मिळाले, सगळी स्टोरी सांगितली, त्या मित्रांनी म्हटलं डॉक्टर मिकाऊसीला की मला सगळ्यात पहिले हिलिंग कर बाबा. जेव्हा डॉक्टर मिकाऊसीनी त्यांना हिलिंग केली त्यांना बी रिझल्ट आले. असे 4 रिझल्ट आले. त्यानंतर मिकाऊसीने ठरवलं गरीबो की सेवा से निराशा. आता त्यांनी ठरवलं की ऑलवेज जे लोक अमीर आहे त्यांच्याजवळ तर सगळंच काही आहे, पण आपण अशा लोकांसाठी कार्य करायचं त्यांच्या जीवनामध्ये काहीही नाही, गरीब परिस्थिती आहे, अशा लोकांसाठी आपण कार्य करायचं. तेव्हा जेव्हा त्यांनी अशा लोकांसाठी कार्य करायचं ठरवलं तर अख्ख्या ज्या गरीब परिस्थितीमध्ये झोपडपट्टी एरिया म्हणतो ना तिथे जाऊन ते स्वतः राहिले. त्यांना रेकी शिकवली, त्यांना रेकीचा उपयोग कसा करायचा आहे, लाईफमध्ये काय मॅनिफेस्ट करायचं आहे, सगळं डिटेलमध्ये शिकवलं. तिथले लोक सगळे बदलले, त्यांची परिस्थिती सुद्धा बदलली. त्या मोबदल्यात त्यांनी रेकीच्या मोबदल्यात काहीही घेतलं नव्हतं. पण म्हणते ना जिथे गरज असली तिथे द्यायचं, लोकांना महत्व कळत नाही. सगळे लोक ज्या परिस्थितीमध्ये होते त्याच परिस्थितीमध्ये वापस आले. डॉक्टर मिकाऊसीला काहीही कळलं नाही असं का बरं झालं. त्यांनी पुन्हा मेडिटेशन केलं. त्यांना मेडिटेशन मध्ये ते कळलं की प्यासे को ही पाणी पिलाय. याचा अर्थ रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. ज्याला गरज आहे रेकी त्यालाच द्यायची. आता समजलं मी 151 एनर्जी एक्सचेंज का मागितला. त्यामागे एक थॉट जुळतो तुमचा, ऐसा भी होता है क्या, खरंच होत असं का. ती एनर्जी ब्लॉक म्हणजे तुम्हाला रिझल्ट नाही येत. त्यानंतर त्यांचे हे प्रथम शिष्य होते डॉक्टर हुजिरो हायाशी. आणि या मॅडमची स्टोरी खूपच छान आहे, श्रीमती हवायो टकाटा. ह्या मॅडम मूळच्या जपानच्या होत्या, पण त्यांचं लग्न झाल्यामुळे त्या अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता, तेव्हा 1800 मध्ये. ठीक आहे, सन 1800 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला. तर तेव्हा तर इतके काहीच नव्हतं ना, कॅन्सरसाठी इतकं ट्रीटमेंट नाही होत होतं ना. जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा त्यांना डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितले. ते ऑपरेशन थिएटरमध्ये पण गेल्या होत्या आणि ऑपरेशन खूप क्रिटिकल होतं. डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून बी रिझल्ट येण्याची गॅरंटी नाहीये. तरी त्या मॅडम ऑपरेशन करायला थिएटरमध्ये गेल्या आणि त्यांच्या एक आतमधून एक आवाज आला की मला ऑपरेशन नाही करायचं आहे. त्या उठून घरी आल्या आणि त्यांना कुठेतरी माहित झालं होतं की रेकी जपानमध्ये अशी कुठल्या तरी विद्येचा शोध लागलेला आहे, नॅचरल थेरपी, तिने बिमारी सुद्धा ठीक करता येते. त्या मॅडम अमेरिकेवरून जपानला गेल्या, 6 महिने तिथे हिलिंग सेंटरमध्ये राहिल्या. त्यांना 20 ते 30 लोक 6 महिने रोज हिलिंग करायचे. आणि त्या मॅडम 6 महिन्यामध्ये त्यांचा कॅन्सर बरा झाला आणि अमेरिकेमध्ये आज त्यांचं सर्वात मोठं हिलिंग सेंटर आहे, त्यांची नात चालवते. आणि त्या वयाच्या 80 वर्ष जगल्या. सगळ्यात महत्वाचं तेव्हाचा कॅन्सर. आताच जर पकडांना तर आता खूप नॉर्मल गोष्टी आहे, जे म्हणाल ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता तुमचे रेकीच्या थ्रू. कळला रेकीचा इतिहास. आता मी थोडं औराविषयी सांगते तुम्हाला समजून. हा बघा, रेकी शक्तिपात अटूनमेंट का बरं करायचा. रेकी शक्तिपात के आश्चर्य के सिद्ध हस्त द्वारा दी जाने वाली शक्ति वाली तकनीक है, जिससे आपके शरीर के ऊर्जा केंद्र चक्रयो, हाथों के चक्रयो, आभामंडल कार्य, आपकी ऊर्जा क्षेत्र के प्रबल किया जाता है. आपल्या रेकी इथनं प्रभावित होते आणि इथे चक्र असतात, त्याला पाम चक्र म्हणतात. इथे चक्र असतात, हे चक्र शक्तिपात करून ऍक्टिव्हेट करून दिल्या जाते. आपले हे पण चक्र ऍक्टिव्हेट करून दिल्या जाते गुरुद्वारा शिष्याला. तेव्हा त्यासाठी शक्तिपात करणं खूप आवश्यक आहे. ज्यांना कुणाला रेकीचा अनुभव घ्यायचा असेल समोर, त्यांना शक्तिपात करणं खूपच आवश्यक आहे. कोणाचं थोडा आवाज येते, अनम्यूट करा ना मॅडम. ठीक आहे, शक्तिपात करणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही शक्तिपात कराल तेव्हा तुम्ही स्वतःला तर हील करू शकणार आहे, पण स्वतः दुसऱ्याला सुद्धा हिलिंग करणार आहे. बघा, रेकी शक्तिपात आभामंडल पर प्रभाव. हा बघा, विदाऊट शक्तिपातचा आपण ऍट प्रेझेंट असा दिसतो आणि त्यानंतर शक्तिपात झाला की असा रिझल्ट येतो. आता बघा, औरा आपला सूक्ष्म 7 शरीरांनी बनलेला औरा असतो. सूक्ष्म आपल्या शरीराच्या बाजूने सूक्ष्म 7 शरीर आहे. जेव्हा नकारात्मक ऊर्जा यायची असेल तर त्या औरामध्ये येते, औरामधून तुमच्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होते. त्यानंतर लाईफमध्ये आपल्या तणाव, चिंता, डिप्रेशन, जे प्रॉब्लेम आहे, बिमारी, आजार,
प्रत्येक गोष्ट तुमच्या औरामधूनच क्रिएट होते. आभामंडल बघा, आता साधारण व्यक्तीचं जे आभामंडल फैलाव असते ते 10 ते 15 फीट पर्यंत असते. स्वस्थ शारीरिक आणि सकारात्मक व्यक्तीचं 15 ते 30 फूट पर्यंत असते. आणि जे मेडिटेशन वगैरे करतात त्यांचं 50 फूट पर्यंत. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाल्या. एक उदाहरण सांगायचंय मला. आणि महात्मा बुद्ध जसे तथागत गौतम बुद्ध होते, त्यांचा जो औरा होता तो 300 किलोमीटर पर्यंत जायचा. एवढं व्हायब्रेशन होतं औराचं. म्हणजे आता याचं एक उदाहरण सांगते मी, औरा काय नेमकं. बघा, औरा काय, तुम्ही जेव्हा तुम्हाला लग्नात जाता किती तयारी करून जातो ना आपण, ते जे चेहऱ्यावरचं जे स्माईल असतं, जे एनर्जी असते, किती सुंदर असते जायच्या वेळेस. पण कदाचित या तिकडनं वापस येतो ना, तेव्हा बघा आपल्याला काय फील होतं. थकल्यासारखं, चिडचिड वाटण, उदासल्यासारखं वाटण, एकदम नकारात्मक वाटते. तिथे ना औरा टच होतो. आता औरा टच कसा होतो मी ते सांगते तुम्हाला समोर प्रॅक्टिकली. एकमेकाला औरा टच असतो, म्हणून म्हणतात ना लोक, बरोबर बाबा, ज्याच्यासोबत म्हणजे ज्यांच्यासोबत राहू त्यांच्यासारखं बनू, एक मन आहे आपल्यामध्ये. आणि म्हणून म्हणते पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, म्हणजे पॉझिटिव्ह तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह बनाल. आणि निगेटिव्ह लोकांसोबत राहू तर निगेटिव्ह बनू, कारण त्यांची एनर्जी आहे ना आपल्याला टच होते. कधी कधी बघा, आपल्या घरी जर कुणी आलं आणि तोपर्यंत वातावरण खूप छान असते जोपर्यंत ती व्यक्ती नाही आली, पण कदाचित ती व्यक्ती येऊन निघून गेली ना, अचानक त्या रूम मध्ये बसायची सुद्धा इच्छा होत नाही. होतं असं, कितीतरीदा झालं असेल. होतं, कारण ती व्यक्ती तिची एनर्जी सोडून जाते तिथे, त्यामुळे ते तसं होतं. पण आता त्याच्यासाठी सोल्युशन काय, आपली आजी आपली नमक ना नजर काढायची ना, कारण नमक मध्ये नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. मग काय करायचं, नमक घ्यायचं, पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करायची, औरा क्लीन होतो. किंवा कॉफी पावडर मध्ये सुद्धा आहे. आणि जर रेकीच्या थ्रू घ्यायचं असेल तर औरा पावडर येतो, औरा ऑइल येतो, जे आम्ही यूज करतो. ते समोर मास्टर लेवल मध्ये शिकवल्या जाते, आता नाही शिकवत. आणि त्यांनी आंघोळ करून घ्यायची. तुम्ही अदरवाईज घरच्या कुठल्याही लोकांना देऊ शकता. आम्हाला जर आम्ही कुणाची हिलिंग केली ना, मला जर कधी नकारात्मक ऊर्जा जास्त जाणवली की मी करून घेते आंघोळ. आणि जर व्यक्ती आला आणि आपल्याला घरात जर तसं कधी वाटलं नकारात्मक ऊर्जा आहे, तर काय करायचं, पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये नमक टाकायचं आणि पोचा लावून घ्यायचा. असं करा, कंपल्सरी हप्त्यातून एकदा करून घ्यायचं, क्लीन करायचं. कारण जशी नकारात्मक ऊर्जा आपल्याच सोबत राहते, आजूबाजूनं राहतेच ती नकारात्मक ऊर्जा, घरी पण राहते. कुणाच्या घरी जस्ट जाताच वेगळं व्हायब्रेशन फील होते. कुणाच्या घरी वेगळं व्हायब्रेशन पॉझिटिव्ह, कुणाच्या घरी निगेटिव्ह. कारण ती जसं घरावर आपल्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा असते, तशी घरावर सुद्धा असते. कारण प्रत्येक हवामध्ये प्रत्येक ठिकाणी ती नकारात्मक ऊर्जा आहे. आणि तिला बॅलन्स ज्याला करता आलं त्याच्या घरी पॉझिटिव्हिटी, ज्याला नाही करता आलं त्याच्या घरी निगेटिव्हिटी, एका शब्दात. ठीक आहे, आता औरा पाहणे शिकवते मी तुम्हाला. ब्लँक पेज आहे का तुमच्याकडे? त्या ब्लँक पेजवर असा एक डॉट काढा, असा काढा थोडा की तुम्हाला त्याचा औरा कळेल. असा एक डॉट काढा, थोडा मोठा काढजा. एक असा डॉट काढा ब्लँक पेजवर. आणि त्याला बघायचं आहे, त्याच्या आजूबाजूने जे वलय दिसेल ना, तो त्या पॉइंटचा औरा आहे. औरा प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्राण्याला, झाडाला, व्यक्तीला औरा, ह्या पेनाला सुद्धा औरा आहे. प्रत्येक गोष्ट औरानी बनलेली आहे. आता त्या पॉइंटकडे थोडं कॉन्सन्ट्रेशन करून बघा. त्याच्या बाजूनी बघा काहीतरी वलय दिसेल एक. दिसला? ज्याचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर स्ट्रॉंग असेल ना त्यांना लगेच दिसेल. अच्छा, उद्याच्या याच्यात एक प्रॅक्टिकल कराल का? दिसलं असं, पण असं असं फक्त व्हाईट असं वाटतं की तेच आहे मॅडम, तेच आहे, व्हाईट पेन. तोच औरा आहे. आता बघा, जर ह्या पेनाकडे बघा ना, तर ह्या पेनाचा पण औरा दिसते. आता ठीक आहे, मी आता व्यक्तीचा औरा बघायला सांगते, पेनाला नंतर बघू कारण आपला टाइम जाईल. प्रत्येक वस्तूला आहे, म्हणजे कसं कॉन्सन्ट्रेशन करून जर बघितलं तर प्रत्येक वस्तूचा, प्राण्याचा औरा आपल्याला दिसणार आहे. आता व्यक्तीचा कसा बघायचा, त्या व्यक्तीला आपल्या समोर उभं ठेवायचं किंवा बसून ठेवायचं आणि त्या व्यक्तीच्या नाकाकडे बघायचं आणि त्याला डोळे बंद करायला लावायचे स्पेशल. कारण डोळे खुले राहिले तर समोरचा व्यक्ती हसेल ना, आपण कंटिन्यू असं बघू तर. डोळे बंद करायला लावायचे आणि नाकाकडे इकडे बघायचं. आता बघा तुम्ही माझ्याकडे, कुठला कलर दिसते सांगा मला.
कारण मला माहिती आहे माझ्या औराचा कलर. मी सांगते मग, ज्यांनी सांगितलं त्याला सांगते मी. तुम्ही डोळे बंद करा ना मॅडम. नाही, मी तुम्हाला डोळे बघतच नाहीये. मी तुम्हाला बघतच नाहीये, तुम्ही बघा मला. कोण सांगते राईट? ज्यांनी सांगितलं त्याचं थर्ड आय चक्र आज चांगलं ऍक्टिव्ह आहे, समजून जायचं. व्हाईट वाटते मला, व्हाईट. अजून कोणी? येलो आहे का? नाही, ब्ल्यू कलर आहे. डार्क ब्ल्यू आहे. थर्ड आय चक्र माझं खूप ऍक्टिव्ह आहे 100%. माझे जे मी शब्द बोलते ना, माझे खूप शब्द वर्क करते. मी सांगते ना, माझ्या जो हिलिंग करायला 5 दिवसाचं हिलिंग करायला येईल, पण एका हिलिंग मध्ये रिझल्ट येऊन घरी जातो व्यक्ती. चला, थोडं येईल येता ठीक आहे. आता कळलं औरा. आता समोरचा व्यक्तीचा औरा आपल्याला कसा टच होते ते सांगते. कोणाकडे एखादा व्यक्ती आहे का घरी? हो हो. आहे? बोलवा बोलवा, मी तुम्हाला पिन करते. एक मिनिट, हा मुलगा. टी शर्ट पण घ्या. ज्यांचं आज शक्तिपात नाही केलं कोणी. वैशाली मॅडम तुम्ही शक्तिपात नाही, छाया मॅडम शक्तिपात केलं नाही. ठीक आहे, उद्याचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल केलं की कसं आहे, रेकीचा जर अनुभव घ्यायचा तर शक्तिपात करायला लागेल. हा ताई, हा मुलगा माझा. हा, थोडे मागे उभे राहा तुम्ही दोघं पण. दोघं मला उभं राहायचं मागे. हा, आणि मोबाईल असं लांब ठेवा की तुम्ही दोघं पण दिसले पाहिजे आम्हाला. ठीक आहे. थोडं डिस्टन्स नाही, असं फेस टू फेस उभं राहायचंय. फेस टू फेस तुम्ही दोघं. चला मागे वा पुन्हा. थोडं हात असे रब करायचे, थोडे रब करायचे हात. अजून करा रब, कारण तुमचा शक्तिपात झाला नाही, एनर्जी तेवढी जाणवत नाही. अजून करा. आता मागे वा दोघेही जण. दोघेही मागे वा. मागे म्हणजे असं नाही, एकाच लाईनीमध्ये राहा, म्हणजे मागे एक कदम मागे जायचंय. असे उभे राहायचंय मॅडम. हा, आता दोघंही असे हात करून एकमेकाच्या जवळ या. जे मॅग्नेटिक फील होईल तुम्हाला एक प्रकारचं. औरा कसा टच होतो. नाही, तुम्हाला यायचंय. तुम्हाला या, असं स्लोली दोघंही एकमेकाच्या जवळ या. बघा, काहीतरी मॅग्नेटिक फिलिंग होईल तुम्हाला. काही मॅग्नेटिक फील होत आहे का? असं थोडस होत आहे, जास्त नाही झालं, पण ठीक तुम्ही आहे. तुम्ही घाई केली मॅडम. स्लोली करायला लागते. घाई केली म्हणून. चला, काही प्रॉब्लेम नाही. अजून करून बघा एकदा. हळू या. ती एनर्जी फील करायची तुमची. दोघांच्याही औराची वेगळी एनर्जी असते. बघा, आणि थोडं बघा, टच करा, हाताला महसूस करा. काहीतरी मॅग्नेटिक खिचाव वाटन. हो. होत आहे ना ती एनर्जी. आता कसं आहे, विदाऊट तुमचा शक्तिपात आहे. आज जर शक्तिपात झाला असता ना तुमचा, शक्तिपात जर झाला असता ना, तर तुम्हाला लगेच रिझल्ट आला असता. आता शक्तिपात मला कोणीच लेडीज दिसून नाही राहिल्या मला याच्यामध्ये. ठीक आहे, शक्तिपातवाल्या त्या आल्या नाही सध्या. कारण माहितीये का, शक्तिपात जेव्हा घेतो ना, आपल्यामध्ये जे नकारात्मक ऊर्जा असते ना, एवढी झोप लागते ना. कालच्यामुळे कोणाकोणाला रिलॅक्स वाटलं ते सांगा. वाटलं ना? रिलॅक्स वाटलं ना, मग विचार करा, शक्तिपातनी त्याच्याही पेक्षा वाटते. म्हणून त्या बिचाऱ्या झोपू नये, त्या सगळं सर्व मॅडम. कळला औरा? आता अशा प्रकारे, आता तुम्हाला तुमचा औरा कसा पाहायचा ते सांगते मी. इथे तर ठीक आहे, पण सेकंड लेवलमध्ये, मास्टर लेवलमध्ये तुम्ही तुमच्यासह इतरांचा औराचा कलर सुद्धा काढता येतो तुम्हाला. तुमच्या नॅचरली औराचा कलर काय आहे. नॅचरली औराचा कलर वेगळा असतो, पण तुम्ही आपला औराचा कलर चेंज करता येते मेडिटेशननी. ठीक आहे. माझा नॅचरली औरा कलर ग्रीन आहे. नावानी आणि जन्मतारीखनी जो निघतो नॅचरली ग्रीन आहे, कारण मी सहसा आजारी होत नाही. खूप 3 4 वर्ष मी आजारी नाही होत. आणि आता जो मेडिटेशननी झालाय माझा विकास, तो माझा ब्ल्यू कलर आहे. ठीक आहे. असं चेंज होतो औराचा कलर. आपण मॅग्नेटिक हा पण बनवू शकतो, जसं मनी मॅग्नेट गोल्डन कलरचा पण बनवू शकतो. तसे ते अफर्मेशन, व्हायब्रेशन, व्हिज्युअलायझेशन तसं करायला लागते. आपण पॉवर मॅग्नेटचा लाल कलर पण बनवू शकतो. अख्खी दुनिया आपल्या जवळ येऊन चिपकन.
पण त्याला थोडंसं साधना करायला लागते, खूप थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये. आजही आपण तथागत गौतम बुद्ध बनू शकतो, पण आपल्याजवळ 12 वर्ष त्याग करण्यासाठी तेवढी हिंमत पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी 12 वर्ष त्याग केला, तेवढी हिंमत आपल्यामध्ये नाहीये. मग आपण साधारण स्टेप बाय स्टेप चालत राहायचं कासवासारखं. ठीक आहे, कळला आवरा? आता हाच आवरा तुम्हाला रोज क्लीन करायचा आहे. आता रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते. 10% ऊर्जेचा रिझल्ट तेवढाच येईल. तुम्हालाही माहिती आहे, एका पोळीने जेवढी भूक जाईल, आपली भूक आहे 2 पोळ्याची, आणि एका पोळीने भूक जाईल का आपली? 2 पोळ्या खाल्ल्यावरच जाईल ना. मग ही रेकी लेवल 1 ची ऊर्जा 10%च आहे. जेव्हा तुम्ही मास्टर लेवल पूर्ण कराल त्याची ऊर्जा 100% आहे. आणि 10% ऊर्जेचा रिझल्ट आणि 100% ऊर्जेचा रिझल्ट कसा येईल तुम्हालाही माहिती आहे. पण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, तुम्हाला शक्तिपात तसाच करावा लागते. पहिले रेकी लेवल 1चा, मग रेकी लेवल 2चा, मग मास्टर लेवलचा, असाच शक्तिपात केला जातो. आता बघा, सगळ्यात पहिले रेकीला कॉल करणे शिकवते मी तुम्हाला. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, हेच म्हणायचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु, मला ज्या कुठल्या कारणासाठी हिलिंग करतो त्या कारणाला, त्या ईश्वर गुरुला आवाहन करायचं आहे की मी या गोष्टीसाठी हिलिंग करत आहे, मला साथ करा. कारण ऊर्जा आपल्या नाहीये, ऊर्जा त्या ईश्वराची आहे, आपण त्याचं माध्यम आहे. आणि आपण जर म्हटलं की मी ही सर्वश्रेष्ठ होतं, मग तो भस्म बी करून देईन आपल्याला. म्हणून भस्म व्हायचं नाही, म्हणून घमंड करायचं नाही. इथं देण्याची भावना का बरं आहे? मी 5 दिवसात इतकं माझी एनर्जी, माझा टाइम का बरं बर्बाद करत आहे? एका प्रकारे जर विचार केला तर मी बर्बाद करत आहे, पण तिथं बर्बादी नाहीये. तो ब्रह्मांडाचा रूल आहे. तुम्ही द्याल नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही, म्हणून द्यायचंच आहे. प्रत्येकाला सांगते, मी सांगते ना, तुम्ही जर 100 रुपये कमावत असाल ना तर सहजतेनं 10 रुपये देऊन द्यायचे कोणाला. त्याचं एक उदाहरण सांगते. आम्ही जेव्हा रेकी शिकत होतो 3 वर्षा पहिले, आमच्याच मॅडमच्या कुठली तरी असं ओळखीचं असेल, त्यांच्या फॅमिली असं एरियामधलं, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. इतका भयानक ऍक्सिडेंट झाला बँगलोरला. त्या मुलाचं ऍडमिशन करायसाठी गेले होते आयटीचं. तर इतका भयानक ऍक्सिडेंट झाला, त्या मुलाचे आई वडील बी मेले, मुलगा बी मरण पावला. आणि कोणीतरी ते आजूबाजूचे लोक सपोर्टला गेले ना, ते व्यक्ती असेल ते आयसीयू मध्ये. मग त्या आता एवढ्या दूर गेलं इमर्जन्सी, इतका पैसा कुठे? त्या पेशंटला जे लाश होते ते लाश बी आणायला नाही, त्या व्यक्तीला बी लावायला नाही. मग असे ते मॅडमच्या ओळखीने आम्ही सगळ्या स्टुडंटनी पैसे दिले. मी खरंच सांगते, तुम्ही जेव्हा इथून देताना, मी पैसे दिले 500 रुपये, माझ्याजवळ तेवढे होते तेव्हा मी तेवढे दिले. मला दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर 500 रुपये मिळाले. म्हणते मग तू उदाहरणी ठेवत, ब्रह्मांड तो देतो, तुम्ही फक्त द्यायची तयारी ठेवा. तुम्ही 10 रुपये द्याल ना, तो तुम्हाला 10,000 देतो. ठीक आहे, म्हणून खरंच देणं शिका. आज मी 5 दिवसाचे क्लास फ्री मध्ये देत आहे ना, ती माझी भावना आहे देण्याची. आता घेणाऱ्याला कसं घ्यायचंय ते त्याचा उद्देश आहे. आणि शक्तिपातासाठी मला खूप लोकांनी रिस्पॉन्स नाही दिला, खूप कमी लोकांनी शक्तिपात केलेला आहे. की 151 का बरं? मला घ्यावंच लागेल, कारण मला तुमच्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय शेवटी. कारण माझी तुमच्यासोबत कर्मा जोडते. तुम्ही विचार नाही करा, माझं लक्षातच नाही राहिलं प्रोटेक्शन घ्यायला. मी शक्तिपात करून दिला ना, त्यांच्या नकारात्मक ऊर्जा माझे अख्खे शोल्डर भारी होऊन गेलते. कोणाचा तरी तो तणाव माझ्यापर्यंत पोहोचला. म्हणून एनर्जी एक्सचेंज घ्यायचंच असते, कारण ते भोगावं लागते ना समोर. ठीक आहे, म्हणून देणं शिका. जेवढं द्याल ना तुम्ही तेवढं मल्टिप्लाय होऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. हा रूलच आहे, येतच येतं, 100% येते. इथून पुढे 10 वर्षांनी मी सांगते तुम्हाला, सायन्सनी प्रूव्ह केलाय, नॅचरल थेरपीच चालणार आहे. नॅचरल थेरपीनीच लोक ठीक होणार आहे इथून पुढे. डॉक्टरकडे कोणी जाणारच नाही. मी डॉक्टर मी सांगितलं आता, माझ्या त्या डॉक्टर जवळ जाण्याची हिंमतच नाहीये की ज्याच्याजवळ मी केसासाठी गेली त्यांनी मला किडनीसाठी गोळ्या दिल्या. म्हणून नॅचरल थेरपी. कॅन्सर बरा झालाय, किती सारे आजार बरे होऊन राहिलेले आहे, नातेसंबंध, खिशामधला पैसा. मग आपल्याला लागतेच काय? जर नॅचरली ठीक होऊन राहिलं तर लोक करणार नाही. 10,000 ऍड लागतात फेसबुकला. 10,000 लोक असेच नाही उतरले मार्केटमध्ये, त्यांच्या रिझल्टवर उतरलेले आहे. आम्ही बी आमच्या रिझल्टवर उतरलो. अरे आपल्याला फायदा आहे तर चला ना, मग 4 लोकांना होऊन राहिला तर आपण करून घ्यायचा, त्यांचा बी फायदा करून घ्यायचा. त्यासाठी रेकी शिकायची. बाकी समोरचं डिसिजन तुमचं राहील. ठीक आहे, बघ समजलं आवरा. आता या आवराला कसं क्लीन करायचंय. आता तर रेकी लेवल 1 मध्ये फक्त ऊर्जा आहे 10% ऊर्जाने इतका क्लीन होत नाही. पण मास्टर लेवल आणि सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये एक सिम्बॉल येते, एवढा पॉवरफुल सिम्बॉल आहे, इतका वर्क करते. तो सिम्बॉल टाकून जर औरा क्लीन केला तर लगेच होते. तो सिम्बॉल टाकून 7 चक्र क्लीन केले तर लगेच क्लीन होते. आता औरा कसा क्लीन करायचा आहे?
रेकीला कॉल करायचा आहे, हात असे ठेवायचे कपशेप मध्ये. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, असं 3-4 वेळा अफर्मेशन देत हा हात हळूच हळूच पायापर्यंत न्यायचा आहे. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर हात खूप भारी होतात. मी आता सांगते, करून बघा. तुमचं शक्तिपात नाही झालं, रिझल्ट येणार नाही, पण तरी करून बघा. हात असेच हळूच 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 खाली गेले तर खूप हात भारी होऊन जातात आणि पायापर्यंत न्यायचे. अफर्मेशन तेच राहील. हे अफर्मेशन तुमच्या सगळ्या रिझनसाठी आहे, एक बनवलेलं आहे. नाही तर तुम्ही सेपरेट तुम्हाला जर द्यायचं असेल की तुमच्यामध्ये जर ही प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी जर अफर्मेशन बनवायचं असेल तर तुम्ही सेपरेट देऊ शकता. जसं मला बीपी आहे तर मी म्हणेल मला जो काही माझ्या शरीरामध्ये बीपीचा त्रास होतो तो पूर्णपणे बाहेर निघून गेलेला आहे, माझ्या हातांमध्ये आलाय, असं अफर्मेशन बनवता येते. पण त्यापेक्षा हे अफर्मेशन बेस्ट आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, माझ्या 7 चक्रामध्ये असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेले संपूर्ण नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेले हळूच हात खाली घ्यायचे. कदाचित कोणाची एनर्जी स्ट्रॉंग असेल तर त्यांना भारी पण फील होईल आणि ती एनर्जी अशी पकडून फुंक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. त्या निगेटिव्ह एनर्जीला इकडे तिकडे सोडायचं नाही, तिला ब्रह्मांड में जाके शुद्ध करायचंय. कारण ऊर्जा राहतात, आपणच ऊर्जानी बनलेलं आहे. म्हणजे आपले शब्द इथं जर बोलू आपण नकारात्मक तर ते इथे व्हायब्रेट करतात. मी याच रूम मध्ये बसते, माझ्या या रूमची एनर्जी खूप हाय आहे, मी खरंच सांगते. आणि एकच जागा डिसाईड करायची. तुम्हाला जर समोर रेकी शिकायची असेल, हिलिंग करायचं असेल, मेडिटेशन करायचं असेल, एकच जागा डिसाईड करायची, त्या एकाच जागेवर बसायचं आहे. तुम्हाला एनर्जी खूप जाणवते तिथे. माझं मेडिटेशनची हीच जागा आहे, मी इथेच बसते, मी कुठेच जात नाही. आणि मी तिथे बसून जेव्हा मेडिटेशन करते, मी कोणाला हिलिंग बी इथूनच करते. फक्त थोडंसं ते बसून नाही राहिलं मेजरमेंट, म्हणून मी इकडे आली ह्या साईडला थोडं चेअर घेऊन बसायला. नाही तर माझं हीच जागा आहे. तर एक जागा निश्चित करा तुम्ही तुमची, कुठं बसायचंय. बेडवर बसून काहीही करायचं नाही. एवढा विचार करायचा की मी कुठेतरी माझी नकारात्मक ऊर्जा काढत आहे आणि त्याच बेडवर माझा मुलगा, माझे हसबंड येऊन बसणार आहे. बस त्यांच्या पुरता तेवढाच विचार करा, ठीक आहे. बसायचं नाही, एक जागा डिसाईड करा. आजपासून तुमची एक जागा डिसाईड झाली, तिथंच बसायचं आहे, तिथं एनर्जीचा फ्लो करायचा आहे. तुम्ही जेव्हा त्या 21 दिवसानंतर अनुभव कराल ना, अक्षरशः वाटणं असं फ्लो येत आहे पूर्ण ब्रह्मांडातून. एवढी एनर्जी जाणवते त्या जागेवर बसल्याबरोबर. मी जरी रेकी म्हटलं ना, माझ्या हातामध्ये अशी सेन्सेशन स्टार्ट होऊन जातात, ठीक आहे. आता तुम्ही शक्तिपात केला असता तर रिझल्ट आला असतं, पण शक्तिपातवाल्या कोणीच नाही आज जॉईन झाल्या, सगळ्या घरी झोपल्या वाटते. झोपू द्या बिचाऱ्यांना, आराम करू दे, उद्या मिळेल त्या, ठीक आहे. कळलं? हा, तुम्ही म्हटलं ना आपण दृष्ट काढायच्या वेळेला मिठाचं हे करतो. मी हो. जेव्हा जेव्हा मुलांची काढते ना, तर तेव्हा मला असं हातामध्ये असं जडपणा जाणवतो. भारी वाटते, नकारात्मक ऊर्जा. रिलेटेड आहे का? हा, तेच मी आता तेच तर सांगितलं तुम्हाला. जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर हात खूप भारी होतात, खूप भारी होतात. आता तुमचा शक्तिपात, पण तुमची जी मैत्री मॅडम आहे ना, तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही आताही नकारात्मक ऊर्जा काढाल ना तर तुम्हाला फील होईल. करून बघा, नाही तर ट्राय. म्हणजे नक्की काय करायचं? आता तुम्ही ते हाताचं सांगितलं ते. हा, रेकीला कॉल करा आणि म्हणा कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. डोळे बंद आणि फिलिंग करायची आहे नकारात्मक ऊर्जेला. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. फील करायचंय त्या ऊर्जांना हातामध्ये. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेले, हात हळूच खाली न्यायचे पायापर्यंत. त्या ऊर्जांना हळूच खाली घ्यायचंय, हळूच खाली घ्यायचंय. कुठल्याही कारणाने अफर्मेशन तेच, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली. पकडायचंय त्या ऊर्जांना. हात कपशेप मध्ये, छाया मॅडम असे बघा. हात भारी झाले का सांगा तुम्ही. फूक मारायची 3 वेळा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. कुणाची बी हिलिंग करायची असली ना, कधी बी सांगते मी, समोर दरवाजे खिडक्या खुल्या ठेवायच्या. ऊर्जेला निघून जाऊ द्यायचं, घरामध्ये स्टोअर नाही करायचं. झाले का? काही झाले असेल थोडे सांगा. झाले? उजवा हात थोडासा वाटला झाला ना? हा, झाला. बघा आता काय करायचं. नकारात्मक ऊर्जा काढल्या, कट 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 डिलीट करायचं. त्या ऊर्जांपासून डिस्कनेक्ट व्हायचं आहे. सगळेजण करा, कारण तुम्ही सगळेजण कनेक्ट झाले होते औरासोबत. कट 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 नाभीपाशी करायचंय. कट कट कट
डिलेट डिलेट डिलेट. आणि याच्या हा समोर बी काय करायचंय तुम्हाला माहितीये, जर तुम्ही कुणाचीही हिलिंग कराल किंवा कुणाहीसाठी कुठलंही अफर्मेशन द्याल, कुणाही सोबत जर कनेक्ट झाले तर कट डिलेट डिलेट करायचंय. कुठलाही नकारात्मक थॉट जरी आला माइंडमध्ये तरी तुरंत कट डिलेट डिलेट करा, तो थॉट येणार नाही. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह कसं राहायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा मुलगा वय जाऊ दे ना, माझेच हसबंड वय जाऊ दे ना, सगळे आपापला कर्मा घेऊन आलेले आहे. सगळ्यांचा आपापला कर्म आहे, आपापली एनर्जी आहे. त्यांची 70 असेल तर तुमची 90 असेल. ठीक आहे. तर कधी बी कनेक्ट झालं तर कट डिलेट डिलेट करणं विसरायचं नाही, नाही तर झोपून राहावं लागेल तुम्हाला. ज्याचं हिलिंग करा तो स्ट्रॉंग राहील. ठीक आहे. बघा थॉमस एडिसननी काय सांगितलं, द डॉक्टर ऑफ द फ्युचर विल गिव्ह नो मेडिकेशन. त्यांनी सांगितलंय की डॉक्टर आहे ना, ते समोरचं आपल्या फ्युचर मधलं कुठलाही ट्रीटमेंट करू शकणारच नाही. ते शेवटची पर्याय डॉक्टर आहेच नाही. त्यासाठी तुम्हाला नॅचरल थेरपीच यूज करायला लागेल. पुन्हा बघा यांनी सांगितलंय हिप्पोक्रॅट्स, द नॅचरल हिलिंग फोर्स विथिन इच वन ऑफ अस इज द ग्रेटेस्ट फोर्स इन गेटिंग वेल. तुमच्यामध्ये एवढी पॉवरफुल शक्ती आहे की त्या शक्तीला तुम्हालाच जागृत करायचं आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. तुमच्यामध्येच आहे ती पॉवर. डिस्टन्स हिलिंग रेकीच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या पाठीवर, मी सांगते रेकी लेवल 1 मध्ये नाही पण सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये कुठेही करू शकता. मी माझ्या एका फ्रेंडला दुबईमध्ये हिलिंग दिली. IT प्रोफेशनल होता, विश्वास नव्हता त्याला मी जेव्हा हिलिंग करून दिली. तो म्हणे असं ते असते ना काहीतरी चालते शिक्षणाचा बिगो, असं थोडी होते म्हणे. मी म्हटलं मी करून देते, तू करून तर बघ एकदा. आणि त्यांनी खरंच केली. त्यांनीच मला गाईड केलं 3 वर्ष आधी की तू या क्षेत्रामध्ये जा, याच्यात खरंच पॉवर आहे. दुबई कुठं, मी कुठे, कारण त्याला एनर्जी जाणवली माझी. बघा औराचे असे कलर असतात, वेगवेगळे कलर, आणि आपले पण कलर आहे पण ते कसं आहे लेअर मध्ये असतात. जसं माझा आता नॅचरली माझा कलरचा औराचा कलर ग्रीन आहे, तर पहिले ग्रीन दिसेल, त्याच्यानंतर जो चक्र माझा जास्त ऍक्टिव्ह असेल तो कलर दिसेल, मग तो कलर असा करून 7 लेअर मध्ये तो औरा कलर दिसतो. औरा कलर सुद्धा काढता येतो. औरा म्हणजे काय तर आपल्या शरीराभोवती ऊर्जेचं संरक्षण कवच असते. रेकी औरा स्वच्छ करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. जर तुमचा औराच क्लीन राहणार नाही तर तुम्ही टोटल नकारात्मक दिसाल. आणि दुसरं दाखवते. आणि त्यानंतर तुमच्या या चक्राला डॅमेज करते. जसं आता माझा हा औरा आहे पूर्ण समजा, ठीक आहे, आणि मला जर डायजेशनचा त्रास होत आहे, इथे माझं हे चक्र आहे, तर माझ्या औऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या दिशेनेच येईल, फक्त तेवढाच भाग डॅमेज कराल आणि मला तिथे त्रास होईल. असं असते. कारण आपलं बघा कधी एक काय ना पूर्ण केसापासून नकापर्यंत नाही दुखत आपलं, कुठला पार्ट दुखते. कधी कधी डोकं भारी होतं, खूप हेवी होते, म्हणजे हे आपलं थर्ड आय चक्र ब्लॉक होते. म्हणजे नकारात्मक ऊर्जा इथून प्रवाहित होऊन फक्त आपल्या थर्ड आय चक्रापर्यंत आली, कारण त्या प्रकारचे विचार होते. प्रत्येक विचार प्रत्येक चक्राला रिलेटेड आहे. कळला आता औरा कळला काय आहे. याच्याविषयी विचारायचं असेल तर विचारा मला औराविषयी, कारण प्रश्न नाही तर एकी समजली नाही. विमानाला उडू नाही द्यायचं, त्याला म्हणायचं थांब थोडं मला बघायचंय तुला, आणि प्रश्न विचारायचे. मॅडम समजा आता डोकं दुखत आहे आपलं इथून असं हो. पूर्ण, हा तर मग हे समजा रेकी वगैरे आपण शिकलो तर मग त्याला हिलिंग करून लगेच पेन दूर होतात का? होती मॅडम इन्स्टंट हिलिंग. मी काय सांगून राहिली, मी सांगते माझ्या जो हिलिंग करणारा कधी येतो, तुरंत येतो, हिलिंग करून जातो, पण रिझल्ट तर त्याला तुरंत घेऊन जातो ना, तो तेव्हाच येत नाही ना 4 दिवस. त्याला यायचं आहे 5 दिवस, उलट करायचं आहे 5 दिवसाचं हिलिंग. आणि तुम्ही शिकले तर तुम्ही स्वतःच करू शकता. वेगवेगळ्या टेक्निक आहे याच्यामध्ये, आणि त्या वेगवेगळ्या टेक्निक यूज करता येते आपल्याला. जसं समोर जे सेकंड लेवलला मास्टर लेवलला वेगवेगळ्या टेक्निकनं हिलिंग करता येते. आता सगळ्यांसाठी सगळ्या टेक्निक पॉवरफुल नाही ठरत. कोणाकोणाला एक टेक्निक इतकी पॉवरफुल होते ना की खूप सुंदर रिझल्ट येतो. उशीवर हिलिंग केल्या जाते, एक छोटीशी उशी आणल्या जाते, त्या व्यक्तीला घोषित केल्या जाते. तो व्यक्ती कुठेही असन जगाच्या पाठीवर, तुम्ही फक्त त्याला एक फोन करून सांगा, फक्त डोळे बंद करून लेट, मी तुला हिलिंग करते, त्याच्यापर्यंत त्या एनर्जी पोहोचेल आणि जोही आणि प्रॉब्लेम खरंच आहे तो खूप सॉल्व्ह पण होईल. इंटरेस्टिंग आहे. नाही खूप रेकी इंटरेस्टिंग खूप आहे. इंटरेस्टिंग आहे. समोर खरंच या. तुम्ही या मॅडमचा थोडा 18 वर्षापासून खूप परेशान होत्या या मॅडम. थोडा व्हिडिओ ऑन करा ना, थोडं सांगून द्या. आता हा ठीक आहे ना, सांगते ना. सगळ्यांना स्माइल वेलकम.
माझ्या घरची लाईट गेली होती त्याच्यामुळे मी चार्जरवर लावलाय आता, म्हणून मी अशी बोलत आहे. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे रेकी, आणि खरंच डोकं दुखलं म्हणजे आम्ही इथे हात ठेवतो आणि आमचं रेकी मास्टर लेवल पर्यंत झालेलं आहे. आम्ही ते असं हात ठेवलं साधा जरी तर पूर्ण आमचा पेन पूर्ण क्लिअर होतो. आणि माझा त्या दिवशी हातही दुखत होता, मी हातावर हात ठेवला आणि मॅडमने जी सांगितली टेक्निक त्याच्या प्रकारे सिम्बॉल वगैरे ड्रॉ करून ते दुखणं लगेच 5 मिनिटामध्ये आपला प्लेन पूर्णपणे क्लिअर होतो. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे रेकी. आणि मॅडम एवढं हँड होल्डिंग सांगतात, तुम्हाला काही विचारायचं राहिलं तुम्ही जर एक फोनही टाकला तरी ते तुम्हाला सांगतात. एवढं इंटरेस्टिंग आहे रेकी, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि दुसऱ्यांच्या मी माझ्या नवऱ्यावर सुद्धा केलेली आहे, तर त्यांना सुद्धा पायाला खूप आराम झालेला आहे. आता तर त्यांना म्हणजे त्यांनी प्लास्टर लावलं होतं, विचार करा प्लास्टर कुठे, आणि मी फक्त रेखीने 2 दिवस हेलिंग केली त्यांची. आणि 2 दिवसामध्ये त्यांना रिझल्ट, त्यांचं प्लास्टर जे 15 दिवसाच्या साठी लावलं होतं त्यांचे 2 दिवसामध्ये काढून फेकले आणि व्यवस्थित चालायला लागले. इतकं रेखीमध्ये पॉवर आहे, इतकं जबरदस्त पॉवर आहे. आणि खरंच मोना मॅडमचं एवढं इतकं म्हणजे किती तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहे. मी एवढी सरप्राइझिंग होते, मी मॅडमला सांगते मी आज हे केलं ते केलं. मॅडम म्हटलं एवढा छान मला रिझल्ट येतो, खूपच छान रिझल्ट येतो. फक्त आपली मेहनत, कॉन्सन्ट्रेशन आणि अभ्यास, प्रॅक्टिस, ह्या 3 गोष्टी ज्या आणि मोना मॅडमच्या साथनं ह्या खरंच हँड होल्डिंग आहेत. एकदम हँड होल्डिंग आहे. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असला एक कॉल त्यांना केला तरी ते सांगतात तुम्हाला. इतकं म्हणजे रेकीमध्ये आणि मॅमचं खरंच खूप इतकं छान आहेत मॅडम त्या, की तुम्हाला बारकाईनी 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 सांगतील तुम्हाला. कुठं जरी तुम्ही समजले नाही तरी मॅडम सांगतात. इतकं त्या म्हणजे एवढे चांगला स्वभावाच्या, आणि खरंच त्यांच्यामध्ये खूपच गुण आहेत. गुणांनी एकदम भरभरून दिलाय त्यांना देवाने. आणि एवढी नॅचरल थँक्यू ब्युटी आहे थँक्यू. मॅडमची की खूपच मस्त. आणि तुम्ही जेव्हा ऍडमिशन घ्याल तर एक मेडिटेशन आहे ते कर्मा मेडिटेशन, त्याचा तर एवढा पॉवरफुल रिझल्ट आहे की तुम्हाला सांगू नाही शकत. या मॅडम इतका 18 जबरदस्त वर्षापासून रिझल्ट आहे. प्रॉब्लेम मध्ये होता. 18 वर्षापासून हम्म. आत्ता रेकी सोबत जुळल्यावर ते 18 हा. वर्ष कुठे आणि हे कुठे माझ्यासोबत 2 महिने आणि जुळले रिझल्ट. हा हा आणि कसं आणि माझं कसं खरंच आहे तुला, रेकीमध्ये भरपूर आहे. पैशापेक्षा ना बरोबर. व्यक्ती खूप महत्वाचा आहे. कारण तो व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत जुळला ना तर तो कुठल्या तरी उद्देशाने जुळला असतो. तर त्याच्या लाईफमध्ये कोणतं तरी सफरिंग आहे, त्या सफरिंगला घेऊन आलाय तो माझ्याजवळ. तर माझी इच्छा आहे की चला आपल्या जो एवढे आले तरी चालते, पण त्याला त्याच्या उद्देशापर्यंत पोहोचून द्यायचं. माझी खरं म्हणजे पूर्ण देण्याची आणि भावना कम्युनिटी खूप मॅडम आहे बद्दल त्याला. जितकी सांगितलं तेवढं कमी आहे. मॅडम बद्दल जेवढंही सांगितलं ना तेवढं खूपच कमी आहे. मॅडम एवढ्या खूपच छान आहे, स्वभावानी खूप छान आहे. आणि खरंच त्या म्हणजे मी तुम्हाला एकदम देवीचा अवतार तुम्ही समजू शकता. मी तर तशी मानते बा त्यांना, कारण की माझं जीवन बदल झालाय त्यामुळे मी तशी मानते. आणि माझं कुठलंही पेन असो ते मी रिलीफ करते मॅडमच्या टेक्निकनुसार. मॅडम जेव्हा तुम्ही या रेखीमध्ये 2 मध्ये या, 3rd मध्ये या, तुम्ही या, तुम्हाला नाही रिलीफ पडला तर विचार नावच नाही. म्हणजे ब्रह्मांड इतकं आपल्याला भरभरून देते, तीच शक्ती आपल्यामध्ये आहे. आपल्याला ते उजागर करावं लागते. ती टेक्निक सगळं मॅडम शिकवते. सगळं मी म्हटलं ना, स्त्रोत एक देवीचं स्त्रोत राहते, तसं प्रकारे मॅडम एंजल्स म्हणून आपल्या जीवनात आल्यात मॅडम. आणि आपल्याला त्या प्रवाहित करत आहेत रेखी. आता आपल्या जवळ आली तर का बरं आपण फायदा नाही घ्यायचा. तुम्हाला जर पेन होतंय, मॅडम रेखीला कॉल करा. आता आम्हाला माझं झालेलं त्याच्यामुळे मला एकदम या इथेही जरी हात ठेवला मी तरी माझं सॅटिस्फाय पेन 2 मिनिटामध्ये दूर होऊन जाते. लगेच मी पेन मुक्त होऊन जाते. इतका रेखीमध्ये पॉवर आहे. आणि दुसऱ्यांना देऊ शकतो. मी स्वतः माझ्या मुलालाही करते. असं नाही की मी सगळ्यांना करते. असं नाहीये की मी म्हणजे आपल्या जवळच ठेवील. पण त्याच्यात मध्ये खूपच म्हणजे पॉवर खूप आहे. मी खरंच सांगते, मी अजूनपर्यंत आजारी नाही पडली. आणि मी माझं जे टेन्शन होतं 18 वर्षाचं ते पण निघून गेलं. आणि खरंच म्हणते मी, तुम्ही या रेखीमध्ये 2 लेव्हल करा, 3 लेव्हल करा, त्याच्यानंतर हा तुमचा प्रश्न. पण खरंच या रेखीमध्ये खरंच खूप एकामुळे सगळ्यांचे जीवन त्या परिवर्तन होतं. अशा का बरं सांगते, कारण 18 वर्षापासून ते एकदम म्हणजे बसूनच गेले होते एकाच जागी. म्हणा तीच चेअर ने तीच बाई बस. आणि तिथून कुठं ते सफर, आता त्या समोर पण ग्रँड मास्टर करणार आहे. तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, त्यांच्या रिझल्टनी त्यांना प्रेझेंट केलेला आहे. आणि मला रेखी सोबत खरं सांगते, समर्पण भावाने जुळा. तो ब्रह्मांड देता देता थकणारच नाही तुम्हाला. तुम्ही घेता घेता थकून जाल. खरंच खूप पॉवर आहे. मॅडम पूर्ण कोर्सला किती, म्हणजे पूर्ण ग्रँड कोर्स मॅडम पर्यंत ग्रँड मास्टरचा तुम्ही वेगळं आहे. पहिले रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल करून स्वतःला ग्रोथ करण्यासाठी तेवढा टाइम द्यायचा आहे. पहिले 90 दिवस. मी 90 दिवस देते, 21 दिवसात पण होते, पण 90 दिवसात तुम्ही परफेक्ट होऊन प्रेझेंट होता. आणि त्याच्या समोर मग ग्रँड मास्टर लाईफ कोचचा येतो. म्हणजे 6-7 महिन्यात तुम्ही पूर्ण परिपक्व नाही होऊन नाही, जाता. 6-7 महिने, 4 महिने, फक्त 4. नाही. पीक यायला 4 महिने लागते ना.
तेच गव्हाचं पीक समजायचं स्वतःला. 4 महिने फक्त समर्पण कारण भाव, हा, दुसरं काहीच नाही. कारण की आपण दाणे पण शेतात पिकलो म्हणजे त्याला वेळच देतो ना आपण, तर आपल्यालाही परिपक्व पण हा फायदा आहे तुम्ही किती आउटपुट घेता तुमचं हे तुमच्यावर अवलंबून राहते. कारण की एनर्जी तुम्ही ब्लॉक किती पण होते प्रॅक्टिस याच्यामध्ये, करता. हा. हा, तुमचे तुम्ही जर प्रॅक्टिस किती करता. तुम्ही विचार बदलले ना तर तुमची एनर्जी ब्लॉक पण होते. बघा सायन्सने तुम्हाला माहिती क्रिस्टल विषयी सांगितलंय, असं किती ट्रेंडिंग मध्ये आहे क्रिस्टल प्रत्येकाच्या हो. हातामध्ये आहे. कारण सायन्सने प्रूव्ह करून दिलंय की याच्यामध्ये नॅचरल हिलिंग प्रोसेसची एनर्जी आहे. स्टोरेजसाठी तुम्हाला माहित असेल लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये हे स्टोन वापरले जातात क्रिस्टलचे. म्हणून सायन्सने प्रूव्ह केलं म्हणून पुरी दुनिया आहे याच्यामध्ये. त्याच सायन्सने आता रेकीला बी प्रूव्ह केलंय. माझं ISO सर्टिफिकेट देते मी. ISO अशीच परमिशन देत नाही सर्टिफिकेट द्यायला. तुम्ही सगळे एज्युकेटेड आहे, तुम्हाला माहित आहे. चला आता 7 चक्र समजून घेऊ. जीवनाचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट 7 चक्र. मॅडम ज्याला समजले त्याने ऐका ना. जीवन बदलवलं. हा बोला बोला. हॅलो हा बोला हॅलो. मॅडम. हा बोला. हा मॅडम मी गिरी बोलते. हो मॅडम बोला. तुम्ही आजच आपल्याला जॉईन झाले आता का? एखादी लेडीज आहे समोरची. हा नाही मला 3 दिवस झालेत. अच्छा, व्हिडिओ ऑफ होता मी गिरी वाटतं बोलते, तुमचा. विनीता गिरी. अच्छा हो. बोला ना. आता एखादी समोरची लेडीज आहे ती खूप म्हणजे ऍक्टिव्ह आहे किंवा ती खूप असं बिझनेस मध्ये पुढे गेलेली आहे. अच्छा तर आपण आतापर्यंत जो काही गोष्टी करू शकलो नाही, तर ह्या रेकीमुळे आपण तिच्यासारखं तिच्या लेवलचं बनू शकतो. मॅडम सगळ्यात महत्वाचं सांगू काय, तुम्ही तिच्यापेक्षा बेस्ट बनवू शकता. फक्त कम्पेअर नका करू. ती तिचे कर्म आहे, तुम्ही तुमच्या कर्माना. आमच्या रेकीमध्ये 55 वर्षाची लेडीज, मी सांगितलं ना मॅडम काल, 55 वर्षाची लेडीज 10 लाख रुपये महिना कमावून राहिली. तिच्या घरी सांगते ना तुम्हाला भरभरून प्रॉपर्टी आहे. माझीच मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणजे कशी, आम्ही जे भेटतो ना गुरु मैत्रिणी, इव्हेंट वगैरे होते तेव्हा, तर इव्हेंट वगैरे होते तेव्हा भेटतो आम्ही. तर 10 लाख पर मंथ. त्यांना फक्त एकाच गोष्टीची खंत होती की मी माझ्या आयुष्यात काही नाही केलं. तुम्ही पण माझ्यासारखे क्लास घेऊ शकता. फक्त स्वतःमध्ये थोडा चेंज करायचा आहे. आणि तुम्ही जेवढा म्हणाल ना तेवढा पैसा मिळते रेकीमध्ये. मला मी जेव्हा आली ना, बघा झुंबामधून एवढा पैसा नाही मिळत ना, मशरूम मधून इतका पैसा मिळत होता मला 1 लाख रुपया. मी फक्त जस्ट मनी रेकीचे क्लासेस केले आहे. मनी रेकीच्या क्लासने अजून रिझल्ट येतो. मी एक चेक लिहिला 1 लाखाचा. मला नाही माहिती मी तिथपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल, पण मी ते 1 लाखापर्यंत पोहोचले. मी क्रॉस केले. मी आता 5 लाखाचा लिहिला. आता मी तिथपर्यंत बी मला ब्रह्मांड पोहोचूनच जाईल. आणि आपला अधिकार आहे. आध्यात्मिक कडे गेलं म्हणून पैसा घ्यायचा नाही असं सोचायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही मनीरेकीचा क्लास कराल ना, तेव्हा पैसा काय आहे ते तेव्हा तुम्हाला समजून जाईल. हर क्लासची सगळ्या गोष्टी एनर्जी आहे ना, त्या एनर्जीला लाईफमध्ये कसं यूज करायचं आहे ना, ती क्लास केल्यावरच समजणार आहे. असं नाही समजणार आहे. ठीक आहे. फक्त एनर्जीचा खेळ आहे. चालेल तुम्ही चालेल. जसा विचार कराल तसंच मला प्रेझेंट सांगा होणार आहे काय काय तुमच्यासमोर. करायचंय, कसं करायचंय. तुम्ही पहिले तर मॅडम सेकंड लेवलला ऍडमिशन घ्या, मास्टर लेवल. आणि तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर मग तुम्हाला समोर लाईफ कोचचा कोर्स करावा लागते, ग्रँड मास्टरचा. आणि तुम्ही एकदा जुळा मी तुमच्यासोबत. एकदा मी हात अच्छा. पकडला तर मी सोडत नाही. कारण मला खूप सपोर्ट कमी मिळालाय. मला माहितीये विदाऊट सपोर्ट किती त्रास होतो. मी जोपर्यंत हाय लेवलला जात नाही तोपर्यंत माझा हात सोडू नका. मी एकदा एकाचा हात पकडला तर मी सोडतच नाही. मी सांगते ना, माझ्या गुरुनी माझा हात सोडून दिला. मी अक्षरशः 2-2 दिवस रडून मी माझं इतकी सेटिंग करायला लागते ना, इतकं बापरे. कारण कधी कधी माहितीये का, आपण कुठं तरी भाजीपोळी बनवणार, जरी एज्युकेटेड असेल ना आपण, तरी पण कधी लॅपटॉप हँडल करत नाही. लॅपटॉप कम्प्युटर सारखी अशी वस्तू आहे, जेव्हा तुम्ही डेली हँडल कराल तेव्हा समजते ती. जरी तुमचं कम्प्युटर क्लास झालं असेल तरी बी कुठेतरी रोजचा सफर तो भाजीपोळी करण्याचा. मिस्टर माझे इथे राहत नाही, सोल्जर आहे. तो स्ट्रगलवाली लाईफ, माझ्या मुलांना बघणं, आणि तिथून इथेपर्यंतचा प्रवास. 2-2 दिवस अक्षरशः रडत बसायची. माझ्या स्वतःच्या गुरुंनी माझा हात सोडून दिला छोट्याशा रिझनसाठी. काहीच रिझन नव्हतं. मी सांगन ते रिझन कधीतरी, पण तरी मी कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. पण शेवटी म्हणते ना, ते गुरुनी साथ सोडावा नाही कधी शिष्याचा. तो चालेल कसाही चालेल. मला असो, तो सांगा काय काय जोडला ना. करायचंय, कसं करायचंय. हो करू मॅडम, आपण, नक्कीच सगळं करू. कंटिन्यू करा 2 क्लास. मी तुमच्या सोबत आहे. पैशापेक्षा महत्वाचं आहे व्यक्तीला कमावणं. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट बघू 7 चक्र. मी म्हटलं तर आजचा क्लास थोडा वेळ जास्त जाईल. काल आपण स्वतः आपला स्ट्रॉंग होणं. मेडिटेशन मध्ये टाइम गेला. काय म्हटलं मॅडम? आपण स्वतः स्ट्रॉंग होणं महत्वाचं आहे. हा, पैसा आज ना ज्या उद्या येणार. लेडीज सोबत तुम्ही कम्पेअर केलं ना, तिला नाही करत. आय एम द बेस्ट. मी कालच सांगितलं मिरल मध्ये आपण बेस्ट आहे. आणि आय एम अ स्मार्ट, आय एम अ क्रिएटर. चक्र. आता Yes. सगळ्यात महत्वाचं आपण चक्राची जागा समजून घेऊ.
चक्राची जागा पहिले समजून घेऊ, मग चक्राचं मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. ठीक आहे. आपले 7 चक्र आहे. सूक्ष्म चक्र भरपूर आहे, पण जी इम्पॉर्टंट आहे, जे आपलं जीवन ज्या चक्रावर चालून राहिलं ते फक्त महत्वाचे 7 चक्र आहे. आणि 7 आणि हे 2 जर पकडले तर हे पाम चक्र. हे पण चक्र आता रेकीमध्ये आलं तर ह्या चक्राचं खूप महत्व आहे. याला सुद्धा ऍक्टिव्ह करायला लागते. तुम्ही जर उद्या शक्तिपात कराल तर उद्या प्रॅक्टिकलचा अनुभव तुम्हाला येईल. उद्या मी ती एनर्जी हे करून देते, ऍक्टिव्ह करून देते शक्तिपात झाल्यानंतर, मग ती एनर्जी फील होते. ठीक आहे. आता चक्र बघू. सगळ्यात पहिलं चक्र आपलं मूलाधार चक्र असते, जेनेटिक ऑर्गन जवळ असते आणि मेलच्या रीडच्या हड्डीच्या सगळ्यात लास्ट भागामध्ये. पैशासाठी रिलेटेड चक्र आहे, मी डिटेलमध्ये नंतर सांगते, फक्त जागा लक्षात ठेवा. आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ आणि पुरुषाच्या रीडच्या हड्डीच्या सगळ्यात खालच्या भागामध्ये. ठीक आहे. मूलाधार चक्र मी तुम्हाला स्क्रीन शेअर करू का चक्राची, म्हणजे लगेच लक्षात येईल. लगेच लक्षात येईल. हो. दिसलं का मॅडम? बघा 7 चक्र. हम्म. हो. हे बघा सूक्ष्म शरीर, औराचे, आणि हे बघा 7 चक्र आपले. जेनेटिक ऑर्गन जवळ लाल कलरचं मूलाधार चक्र असते, कलर लाल असतो. ठीक आहे. जागाच समजायची आहे फक्त. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र, कलर केशरी असतो, नाभीच्या 3 बोटं खाली असते. नाभीच्या 3 बोटं खाली, म्हणजे टच करत चाला, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. नाही थोडं कन्फ्युज होते चक्रामध्ये. नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं वर स्वादिष्ट मणिपूर चक्र, आणि छातीच्या मधोमध अनाहत चक्र, हार्ट चक्र सुद्धा म्हणता याला. थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र सुद्धा म्हणता याला. आज्ञा चक्र, सेंटर ऑफ फोरहेड, आणि सगळ्यात लास्ट वाला सहस्त्रार चक्र, डोक्याच्या वर असते ते. आध्यात्मिक प्रगती होते त्याने. ठीक आहे. कळल्या चक्राची जागा की डबल सांगू? हे कळल्या. कळल्या ना? आता इथं बघून मी तुम्हाला हे सेंड करणारच आहे. चक्राचे महत्व समजून सांगते आता. कुठलं चक्र कुठल्या कामासाठी येते. आता इथून पुढे तुम्ही व्यक्तीला ओळखायला शिकणार आहे. आपल्यासोबत ही व्यक्ती अशीच का? आपल्याला जो प्रश्न पडते त्याच्या शब्दाला जो घेऊन बसतो ना आपण, इथून पुढे तुम्ही घेऊन बसणार नाही. सरळ लक्षात येईल की या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक झालेलं आहे. परत सांगा, आपल्या घरात असे लोक आहे का? रिमोट आणून दे, पाणी आणून दे, आहे का? हो. आहे ना? आता समजून जायचं, त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे. जेनेटिक ऑर्गन जवळचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे. त्या व्यक्तीला काहीही काम करण्याची इच्छा होत नाही, फक्त मी बसून राहतो, तुम्ही करा. ओळखा ना आता इथे समोर, या व्यक्तीचा मूलाधार चक्र ब्लॉक झालेला आहे सरळ. किंवा आपल्याला सुद्धा काम करायची इच्छा झाली नाही ना, आपलं सुद्धा मन लागत नाही, तर आपलं बी चक्र ब्लॉक आहे. याचा फ्लो जर येत नाही तर समजून जायचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे. आणि याचा फ्लो ज्याच्याजवळ जास्त आहे त्याला समजून जायचं मूलाधार चक्र खूप ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता बघू मूलाधार चक्र. स्क्रीन शेअर झाली, दिसून राहिलं? छोटे अक्षराने मॅडम दिसत नाहीये, तुम्ही सांगा ना. आम्ही अच्छा ठीक है. बघा मूलाधार चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. जागा सांगितली मी. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ति का स्थान है. भौतिक म्हणजे बाहेरची दुनिया. बाहेरची दुनिया म्हणजे पैसा, जो जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडली जागरण का योग प्रचुरता का परिचय भी है. जेव्हा कुणा व्यक्तीची कुंडली जागरण होते, कुंडली जागरण म्हणजे जेव्हा व्यक्ती बघ खूप आध्यात्मिक होतो. आता आमची कुंडली जागरण होऊन झाली नाही, कुंडली जागरणला खूप
हे ध्यान साधना करायला लागते. कुंडली जागरणसाठी हेच चक्र महत्वाचं आहे, कारण हे चक्र तुम्हाला धरतीसोबत जुळून ठेवते. आणि जेव्हा आपण धरतीसोबत कनेक्ट असतो ना, तर ती जी धरतीमधून जी ऊर्जा येते ना, ती ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करते आणि तुमचं कुंडली जागरण होते. संबंधित अंग सुपर्णील ग्रंथी, मूत्रपिंड, मूत्रथैली तत्व पृथ्वी, रंग लाल. आता जर म्हटलं जे हड्डीचे जे रोग होतात, जे पाय वगैरे दुखतात ना, ते हे चक्र ब्लॉक असल्यामुळेच दुखते. आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला बेस्ट सांगते. आधी जे आपल्या आजी होत्या ना, बिना चप्पल न घुमायच्या, त्यांनी कधीच म्हटलं नाही माझे पाय दुखते. आधीच्या बघा, आताच्या म्हणत असेल पण त्यांनी कधीच म्हटलं नाही माझे पाय दुखते. पण आपण आपल्या या वयात पण तो माझे पाय दुखते, कारण हे चक्र जमिनीसोबत रिलेटेड आहे. आणि तुम्हाला जेवढं तुम्ही मातीसोबत गवतासोबत जुळून राहाल तेवढं तुमचं चक्र नॅचरली ऍक्टिव्ह राहतं. ठीक आहे, म्हणून कधी बी वाटलं ना, जर पार्कमध्ये जायची वेळ नाही आली, पण जा आणि बिना चप्पलनी चला, आणि गेले तर स्पेशली चप्पल बाजूला काढा आणि त्या मातीवर उभे राहा. चक्र नॅचरली ऍक्टिव्ह होते. आणि हे जर चक्र ब्लॉक असलं तर बघा पाय वगैरे सुद्धा सुजतात. कळलं मूलाधार चक्र? कलर याचा लाल आहे. याचं तत्व काय आहे? पृथ्वी. जेवढं पृथ्वीसोबत जुळून राहू तेवढं ऍक्टिव्ह राहील. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासीन, भारीपण, अस्थिरोग. अस्थिरोग सांगितलं जातं, हड्डीचा जो रोग होतो, उदासी, भारीपण, ज्याचं ब्लॉक असलं त्याला एकदम असं जडजड वाटते, काम करायची इच्छा होत नाही आणि उदास राहतो तो व्यक्ती. स्थिरता म्हणून राहतच नाही त्या व्यक्तीमध्ये. आणि पैशासाठी इम्पॉर्टंट हेच चक्र आहे, मूलाधार चक्र. ज्यांना कमवायचं आहे ना, त्यांनी या चक्राकडे लक्ष द्या. दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र, 3 नंबरचं. स्वादिष्टान चक्र नाभीच्या 2 नंबरचं चक्र नाभीच्या 3 उंगली खाली. ठीक आहे, नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र कामशक्ती का केंद्र है. आता कामशक्तीचं केंद्र एक उदाहरण सांगते मी, सगळे फिमेल आहे म्हणून सांगते. जर एखादा आता जी रेप होऊन राहिले ना, आता जस्ट जो रेप झालाय, जेव्हा हे चक्र जर ओव्हर ऍक्टिव्ह असलं ना, तर काय होतं, त्या व्यक्तीला जो कंट्रोल नाही होत ना, जे दुनियामध्ये रेप होऊन राहिले, जे बलात्काराच्या केसा होतात ना, तो त्याचा परिणाम आहे. जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असलं तर. आता जे जर ब्लॉक असलं तर त्याचा परिणाम तुम्ही समजून घ्या, मी तेवढं नाही सांगत. आणि मातृत्वासाठी तुम्हाला हे चक्र महत्वाचं आहे. जर हे चक्र जर ब्लॉक असेल ना, तर आपल्याला आई होण्यासाठी खूप दिक्कत येतात. मग इथून पुढे जर कोणाला जो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना नक्की गाईड करा. संबंधित अंग ग्रोनल ग्रंथि, प्रजनन अंग, यो दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र के द्वारा प्राप्त होता है. आता ज्या काही भावना आहे आपल्या हजबंड वाईफचे, जे बी रिलेशन आहे ते रिलेशन, भावनिक रिलेशन आपले याच चक्रासोबत रिलेटेड आहे, स्वादिष्टान चक्रासोबत. ठीक आहे, म्हणजे आता एखादा जसं हजबंड वाईफ राहतात, त्या वाईफला भावना व्यक्त करता येते किंवा त्या हजबंडला त्याच्या भावना व्यक्तच करता नाहीत, तर समजून जायचं त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, तत्व जल, रंग नारंगी, केशरी पकडतात, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास, मूत्ररोग. जर हा चक्र ब्लॉक असला तर वारंवार व्यक्ती बाथरूमला जातो. मूलाधार चक्र जरी ब्लॉक असला तरी व्यक्ती बघा वारंवार बाथरूमला जातो. त्याला कफ आणि खासीचं जे नॅचरली लोक घेऊन येतात ना पास्ट कर्मामधून, हे चक्राचे ब्लॉकेजेस घेऊन येतात ऍक्च्युली, ते त्यांना त्रास होतो. कफ, खासी, जलतत्व हे चक्र ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला पाणी प्यावं लागते भरपूर. ह्याचा कलर केशरी आहे, हे महत्वाचं आहे, कलर लक्षात ठेवायचा. आणि याचं उच्चारण बघा, मूलाधार चक्राचं लम आहे आणि याचं वम आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर. मणिपूर चक्र हे चक्र खूप महत्वाचं आहे, बुद्धिमत्ता जाणवते. बघा कोणाला कधी झालं का, एक्झाम आहे, एक्झामला जातो, खूप तयारी केली, रात्रभर अभ्यास केला मी, आणि एक्झामला जातात असं वाटून राहिलं एकदम आता जाऊ की नाही जाऊ, इंटरव्ह्यूला देऊ की नाही देऊ, भीती वाटते ना. ऍक्च्युली सगळा खेळ तो मणिपूर चक्राचा आहे. ते तुमचा कॉन्फिडन्स क्रिएट करते मणिपूर चक्र. जेव्हा तुम्हाला जर तुमच्या मनात भीती बसली कुठल्याही गोष्टीला रिलेटेड, तर ते चक्र असं सुकडून जाते. असं सुकडल्यामुळे ते काय होतं, ब्लॉक होते आणि मग तुम्हाला ती भीती अशी अचानक निर्माण होते. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. भौतिक ऊर्जा, जेही लोक हे चक्र जर ऍक्टिव्ह असेल ना, सुपर ऍक्टिव्ह, तर मी सांगते जे लोक फॉरेन मध्ये आहे ना, खूप सारा पैसा कमावत आहे, घर आहे, बंगला आहे, कार आहे, त्यांचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे. आणि ज्यांचं ब्लॉक आहे हे चक्र, त्याला डायजेशनचा प्रॉब्लेम, पोटाचे आजार,
शुगर, बीपी हे चक्र ब्लॉक असल्यामुळेच होतं. लो कॉन्फिडन्स, बुद्धीचा विकास न होणं या चक्रापासून होतं. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस चक्र में स्वतः ही कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व अग्नी, याचं तत्व अग्नी आहे, सूर्याला रिलेटेड आहे चक्र. जर तुम्ही याच्यामध्ये बसले सकाळी सूर्याच्या ऊर्जामध्ये तर हे चक्र नॅचरली हील होते. आधीचे लोक हे सगळ्या प्रोसेस फॉलो करायचे, त्यांना एवढा त्रास झाला नाही. त्याचा म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर त्यांचे रिलेशन पण छान होते आणि त्यांना आरोग्याची प्रॉब्लेम सुद्धा नाही होती. बरोबर ना? म्हणून आधीचे लोक खूप फॉलो करायचे. रंग पीला, शक्ती व बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, शुगर, बीपी. ठीक आहे, या चक्रामुळे येते. आता बघू हार्ट चक्र दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरच्छल प्यार. आता हे चक्र कसं ओळखायचं? एखाद्या व्यक्ती समोरच्याला इतका दान देतो की माझ्याजवळ नसलं तरी चालते पण तू ने, असतात ना, त्यांचं सुपर ऍक्टिव्ह. आणि एखाद्याजवळ एवढं बी असेल तरी तो देत नाही, त्यांचं ब्लॉक. इझी गोष्टी लोकांना ओळखण्याच्या. आणि हे आपल्या समाजात आजूबाजूनच आहे, त्याच्यातलं आपण बी कुठलं तरी एक असेल. ठीक आहे, म्हणून द्यायचं आहे. कारण तुम्ही द्यान नाही ना तर चक्र आपोआप ब्लॉक होते, आणि तुम्ही द्यान ना ते चक्र ऑटोमॅटिक असं ऍक्टिव्ह होते. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग आहे. आपण म्हणतो ना, आपण घरीच बसतो पण कुणीतरी आपल्याला आठवण करते तर फील होते, मला आठवण करत आहे का, आणि ते फील होते, खरोखर होते. आणि तुमचे जर कर्मा बॉन्डिंग असेल ना तर ते अजूनही चांगलं स्ट्रॉंगली फील होते. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाजें उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा, रक्त प्रवाह, हृदय, लिव्हर. जर हे चक्र ब्लॉक असलं तर संबंधित थायरॉइडचा प्रॉब्लेम कसं आहे ना, हे जर चक्र ब्लॉक झालं तर हे चक्राची जी एनर्जी ब्लॉक होते ना तेव्हा ही असं प्रेशर खाली देते आणि हे पण चक्र ब्लॉक होते. असं प्रत्येक चक्राचं आहे. म्हणून सातही चक्र बॅलन्स करणं खूप आवश्यक आहे. थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा, रक्तप्रवाह, हृदय, जे हार्टचे प्रमाण वाढलेले आहे ना ते हे चक्र ब्लॉक असल्यामुळेच होते. बघा, सगळ्यात जास्त जेंट्सला हार्ट अटॅक येतो, फिमेल पेक्षा येतो ना. कारण माहितीये, आपल्याला बोलायची सवय, आजूबाजून नाही बोलू तर फोन लावून तरी सांगू माझ्यासोबत असं झालं, म्हणजे कुठंतरी आपण खाली झालो ना तिथे. पण व्यक्ती, जेंट्स लोक सांगत नाही. मग शेवटचा पर्याय शेवटी काय होतं, त्यांच्यासोबत त्यांना हार्ट अटॅक येतो. म्हणून भावना व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. सायन्सने प्रूव्ह केलंय, जेव्हा तुम्ही भावना व्यक्त नाही करत ना तेव्हा कॅन्सर सारखे आजार, बीपी, शुगर हेच डिसऑर्डर आहे. सायन्सने प्रूव्ह केलं तेव्हा कुठं सायन्सने आज परमिशन दिली की रेकी आहे ही पॉवरफुल, नॅचरल पॉवरफुल टेक्निक आहे म्हणून. आता आपल्या इथं नाही आहे पण चालू होणार आहे, त्याच्यासाठी सुरू आहे. आपण पण काही वर्षांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रेकी देणार आहे, नॅचरल थेरपी म्हणून. कारण इतर देशामध्ये इला नॅचरल थेरपी, अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते रेकीला. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक देशात, फक्त भारत सोडला तर. चीन, जपान, अमेरिका या प्रत्येक देशामध्ये. आणि तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, रेकी इन हॉस्पिटल, डिटेलमध्ये येऊन जाईल. किसी शर्त को सभी को प्यार करना, यह इस चक्र की उच्च स्थिती आहे. संबंधित अंग, थायरॉइड, हृदय, फेफडे, जे हार्टचा प्रॉब्लेम, हृदय, फेफडे, लिव्हरचा जो प्रॉब्लेम होतो हा चक्रा ब्लॉक असल्यामुळे होतो. याचं तत्व हवा आहे. आता बघा, हवा कसं म्हणाल तुम्ही, कोणी कोणी व्यक्ती बघितलं का खूप नॅचरली प्रेमळ वाटतो ना. कारण तो बघा, तुम्ही जेवढं नेचर सोबत जुळून राहाल ना तेवढं ती चक्र ऍक्टिव्ह होते. जसं झाडांना प्रेम करणं, प्राण्यांना प्रेम करणं, तर ते ऑटोमॅटिक चक्र ऍक्टिव्ह होते. आणि तत्व हवा आहे. हवा म्हणजे तुम्हाला निसर्गासोबत जुळून राहायचं आहे. तुम्ही जेवढं निसर्गासोबत जुळून राहाल तेवढं चक्र ऍक्टिव्ह होतं. कार्य प्रेम आहे. भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंग दिल और प्रेम का अभाव. चक्र ब्लॉक असलं तर म्हणतात सगळेजण प्रेम करणारे राहिले तरी मला कोणी प्रेमच नाही करत म्हणते, असेच म्हणते एका शब्दामध्ये. त्यांचं उत्तर बघून घ्या. पण त्यांना आता समजून घ्यायचं, असं कोण म्हटलं तर याचा हार्ट चक्र ब्लॉक झालेला आहे. ठीक आहे, कारण त्यांना किती बी प्रेम करा ना तर त्यांचं चक्र त्यांना ते फीलच करू देत नाही की मला कोणीतरी प्रेम करतं. आता बघू विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. यह संचार का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण प्रभाव आहे. आता हे चक्रावरून कसं ओळखायचं समोरच्याला,
एखादा व्यक्ती बघा आपल्या समोर येतो ना आपल्याला बोलूच देत नाही काही, तोच बोलतो, तो म्हणते तू ऐक फक्त, त्याचं ओव्हर ऍक्टिव्ह. आणि एखादा व्यक्ती आपल्या घरी बसून राहते आणि तो बोलतच नाही, एकच शब्द बोलते, कदाचित त्या व्यक्तीच्या तोंड कदाचित एकच शब्द निघते, तर त्याचं त्या व्यक्तीचं चक्र ते ब्लॉक आहे. हे 2 रिझन आहे हे चक्र ओळखण्यासाठी. आणि एखादा चक्र बघा आपले जे पूर्वज असतात ना, ते बघा असे खोकलतात, एकदम त्यांना खोकला येतो, त्यांचं ते चक्र ब्लॉक असते. कारण त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या नसते, त्या भावना इथं दडून पडलेल्या असते. आणि खूप सारे जे घशाचे कॅन्सर होते ना, तुमचे जे इथं शब्द साचून ठेवलेले जे तुम्हाला बाहेर काढायचे होते, तुम्ही बाहेर नाही काढले, त्याच्या यांनी तुम्हाला कॅन्सर तिथे होते. खूप लोकांना तीच प्रॉब्लेम आहे. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज एक उच्च स्तर से आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग बघा, कोणी काही बोलताना त्यांचे शब्द तथास्थ होऊन जातात जर चक्र ऍक्टिव्ह झालं तर. संबंधित अंग थायरॉइड, आता हे जर चक्र ब्लॉक असलं ना तर टॉन्सिलचे प्रॉब्लेम, थायरॉइडचा प्रॉब्लेम, गळे रिलेटेड जे बी प्रॉब्लेम आहे ते ह्या चक्राने ब्लॉक झाल्यामुळे होतात. आता जर कुठल्याही भागाचा कुठलाही प्रॉब्लेम जर झाला तर आता तुम्हाला ओळखता येईल की तो चक्र डॅमेज झालेला आहे. रक्तप्रवाह, हृदय, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त कफाचा ज्यांना त्रास होतो ना त्याचं हे चक्र ब्लॉक झालेलं असतं. रंग याचा स्काय कलरचा आहे, हे चक्र आकाशासोबत रिलेटेड आहे. ठीक आहे, आपलं शरीरच पंचतत्वानी बनलंय आणि त्याला जर फॉलो करून राहिलं ना तर कधीच आपल्या आयुष्यात तणाव, चिंता, डिप्रेशन येणार नाही. म्हणून आपल्याला आता मेडिटेशन मध्ये उतरावं लागते. आज्ञा चक्र, इम्पॉर्टंट चक्र, लाईफ मध्ये सक्सेस पाहिजे, जे पाहिजे ते आपले शब्द तथास्तु झाले पाहिजे आणि मला जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करायचं आहे लाईफ मध्ये, तर थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करायचं. यह चक्र ललाट के दोनों भवों के मध्य जरा अवस्थित है. इथे असतं ते थोडं, जे मी इथे लावलं आहे ना लाल कलरचा डॉट, तिथे असतं ते चक्र. आणि फील होतं ज्याचं जर ब्लॉक असलं. आता हे चक्रावरून कसं ओळखायचं? ओव्हर थिंकिंग होते ब्लॉक असलं तर, खूप ओव्हर थिंकिंग होते, किंवा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते ब्लॉक असलं तर. आणि जर ऍक्टिव्ह असला तर मग तो व्यक्ती ओळखूच येते ना समोरून, किती पॉझिटिव्ह आहे किती ऍक्टिव्ह आहे हे ओळखूच येते सहजतेने. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाली घटना का सूक्ष्म जानकारी होती है. हे चक्र जर ऍक्टिव्ह झालं ना तुमचं, तर समोर येणारी जी व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती, त्या व्यक्तीसोबत काय होणार आहे याचं तुम्हाला आधीच एक थॉट येऊन जातो, माइंडमध्ये क्रिएट होऊन जाते. संबंधित अंग, निचला दिमाग, बाही आग, कान, नाक, नाडी, संस्था, नीला रंग, प्रेरणा, इच्छाओं का. आपली ज्या काही इच्छा पूर्ण करायची आहे ते एक चक्र करू शकते. जर चक्र ब्लॉक असलं तर डोळ्याचे प्रॉब्लेम, कानाचे प्रॉब्लेम, नाकाचा प्रॉब्लेम ह्या चक्रामुळे येतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आता सहस्त्रार चक्र डोक्याच्या वर असतं. हा चक्राचा कलर, आज्ञा चक्राचा कलर डार्क ब्ल्यू कलर आहे आणि सहस्त्रार चक्राचा कलर पर्पल आहे. सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिती ज्ञान को प्राप्त करता है. हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्ह झालं ना तर तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता. आणि हे जर चक्र तुमचं ब्लॉक झालं तर व्यक्ती मेंटल हॉस्पिटलमध्ये दिसतो, टोटल जर ब्लॉक झालं तर. आता याच्यानंतर कळलं तुम्हाला चक्र कसे ओळखायचे. आता मी तुम्हाला एक ऑडिओ पाठवून त्या ऑडिओला पाहून तुम्ही उद्यापासून 7 चक्र मेडिटेशन करू शकता. ते लम वम असे त्याचे मंत्र चॅन्टिंग होते आणि 3-3 मिनिटाचं एक चक्रावर ते म्युझिक चालणार आहे. तुमचे रेकीला कॉल करायचा, हाताने हात ठेवायचे चक्रावर, त्या चक्रावर 3-3 मिनिटं हात ठेवायचे आणि चक्र ऍक्टिव्ह करायचे. पण मी एवढं सांगते, रेकी मास्टर लेवल आणि त्याच्यामध्ये जे सिम्बॉल असतात ना त्या सिम्बॉलनी चक्र 100% ऍक्टिव्ह होते, लगेच होतात. अशा तुम्ही साधारण याच्यामध्ये करतो म्हटलं ना ते चक्र ऍक्टिव्ह व्हायला खूप वेळ लागतो. ठीक आहे, आता काही प्रश्न असेल आजच्या क्लासमध्ये विचारा. उद्या प्रॅक्टिकल सेशन आहे. ज्यांना कोणाला शक्तिपात करायचा असेल तो मला पर्सनल मेसेज टाका, कारण तुम्ही शक्तिपात कराल तरच तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी उद्याची कळेल. शक्तिपात करायचंय कुणाला तर मला पर्सनल मेसेज करा. 151 रुपीज मला एनर्जी एक्सचेंज सेंड करा. मॅम माझं 5th डेला पॉसिबल आहे का? 4thलाच करावं लागेल? करू, काही प्रॉब्लेम नाही. 4thला बी 5thला तुमचं. थांबा मी रेकॉर्डिंग स्टॉप करते मॅडम.